आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। गेल्या 5 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे। जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली। पीठासीन अधिकारी तथा कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी अजय साळवे हे देखील उपस्थित होते। अनेक वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या। दरम्यान अखेर बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जामखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला आहे। यावेळी जामखेड शहरामधील सर्व पक्ष संघटनांचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 8 ऑक्टोबर 2025 ते 13 ऑक्टोबर सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर 2025 पर्यंत आहे। अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या या 28 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रभाग यादीवर हरकत घेण्यासाठी यावेळेस निवडणूक आयोगाने विहित नमुना दिलेला आहे। त्या विहित नमुन्यामध्येच मतदारांनी या संदर्भात हरकती घेणे अपेक्षित आहे। तो विहित नमुना मी आपल्याला सर्वांना शेअर करतो आणि नगर परिषद कार्यालयामध्ये देखील उपलब्ध आहे। आज 8/10/2025 रोजी मतदार याद्या जामखेड नगर परिषद कार्यालयामध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत, सर्वांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। धन्यवाद। अनुसूचित जमाती जातीच्या आरक्षणासाठी ज्या प्रभागाची लोकसंख्याची टक्केवारी सगळ्यात जास्त आहे ते आपण करतो। त्याच्यात प्रभाग क्रमांक 6, 4 आणि 12 सर्वात जास्त 3 ही अनुसूचित जातीची लोकसंख्या होती टक्केवारी। त्याच्यामुळे प्रभाग 6, 4 आणि 12 ही अनुसूचित जातीसाठी आरक्षण करण्यात आले। तसंच अनुसूचित जमातीसाठीची जी टक्केवारी आहे प्रभाग क्रमांक 5 यात सर्वात जास्त, त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 5 हा अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला। आता 12 पैकी 4 आरक्षित झालेली आहे। उरलेल्या 8 मधून 6 जागा ही नामाप्रसाठी सोडत पद्धतीने आरक्षित करण्यात आली। त्यातून सुद्धा 3 जागा या नामाप्र महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि उरलेल्या जागा सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण उद्या कोणत्या पद्धतीने याच्यावर हरकती आहे। गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत मुख्याधिकारी जामखेड नगर परिषद यांच्याकडे आजच्या या सोडतीवर हरकती दाखल करू शकतात आणि आवश्यकता असल्यास त्याच्यावर सुनावणी उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्ररित्या कळवतात। अशोक वीर, C24 तास, जामखेड।